प्रकरणावर आज तुम्ही आंदोलन करताय, काय माहिती? वैद्यकीय शिक्षणाची स्वप्न पाहणारे लाखो विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करतात. मात्र काही खाजगी संस्था चालक असतील, कोचिंग क्लासेस असतील, हे पेपर फुटी किंवा त्याला म्हणतो आपण जे गैरव्यवहार आणि संशयास्पद ज्या बाबी आहेत त्याच्यामुळे लाखो विद्यार्थी भविष्याचा खेळखंडोबा झालेला आहे. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की संबंधित प्रकरणामध्ये जी एनटीए संस्था जी आहे ती बरखास्त करण्यात यावी, कारण ती तिची विश्वासार्हता गमावलेली आहे. दुसरी गोष्ट, या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी. तिसरी गोष्ट म्हणजे धर्मेंद्र प्रधान वारंवार ह्या घटना घडत असताना सुद्धा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे काही करत नाही, त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे या नैराश्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यायला पाहिजे. त्याचबरोबर या घोटाळ्यामध्ये किंवा सूत्रधार जे आहेत त्यांच्या संपत्ती जप्त करायला पाहिजे, त्यांच्या संसार बुलडोझर चालवला पाहिजे. या मागणीसाठी आम्ही सर्व राजकीय, सामाजिक विविध क्षेत्रातील बीडकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आहोत. आणि यावर कठोर कारवाई नाही झाली तर भविष्य काळामध्ये तीव्र आंदोलन होतील, याचा उद्रेक होईल युवा वर्गाचा आणि सगळे लोक रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणावर विरोध करतील.